शिवसेना नेते राजाभाऊ अहिरे यांच्या वतीनं खोदलेल्या रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन दिनांक 27 मार्च 2026 रोजी शुक्रवारी चांदवड शहरातील वरचेगाव पंचशील नगर बागवानपुरा इथं तत्काळ नवीन रस्ता बांधण्यात यावा या मागणीसाठी शिवसेना नेते राजाभाऊ अहिरे यांच्या वतीनं खोदलेल्या रस्त्यात बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले व नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले। चांदवड शहरातील वरचेगाव पंचशील नगर बागवानपुरा इथं मागील 2 महिन्यांपासून नगर परिषदेने रस्ता खोदून ठेवला असल्याने इथं नागरिकांना चालण्यासाठी रस्ता उपलब्ध नाहीये। नगर परिषदेच्या ठेकेदारानं नवीन रस्त्याचं काम सुरू करायचंय असं जनतेला सांगून रस्ता पूर्णपणे खोदून ठेवलाय। यामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय व दुरावस्था झाली आहे। रस्त्यातील दगड वरती आलेले आहेत। नागरिकांना चालण्यासाठी चांगला रस्ता नाही। नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे व निष्काळजीपणामुळे या रस्त्यावर छोटे मोठे अपघात वाढलेले आहेत। या रस्त्यांवरील चेंबर व चेंबरचे ढापे वर आले असल्याने दुचाकी चालक आपली गाडी घेऊन पडतायत। तसेच चारचाकी वाहन चालकांना रस्त्यातील मोठमोठ्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताचं प्रमाण वाढले आहे। विद्यार्थी व वयोवृद्ध लोक ठेच लागून रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पडतात। नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताच्या काही निधीखाऊ लोकांनी शहरातील जनतेला वेटीस धरून व जनतेला जाणीव करून देत रस्त्याची कामं करतात। हा रस्ता रहदारीचा प्रमुख मार्ग असल्याने इथं लोकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते। नागरिकांना चालायला रस्ता नसल्यामुळे चालणं कठीण झालं असून छोटे मोठे अपघातांमध्ये लोकांचे हात पाय फ्रॅक्चर होत आहेत। तसेच कमरेचे व पाठीचे मणके निकामी होत आहेत। लोकांची गैरसोय होत असल्याने नागरिकांमध्ये अत्यंत संतप्ततेचं व तणावाचं वातावरण निर्माण झालंय। इथं राहणाऱ्या रहिवाशांना रस्त्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतोय। पायी चालणाऱ्या लोकांना या रस्त्यावरून चालताना तारेवरची कसरत करावी लागते। अनेक वेळा नागरिकांनी नगर परिषदेकडे अर्ज केले। गेल्या 2 महिन्यांपासून रस्ता खोदून ठेवलेला असून तो दुरुस्त करण्याबाबत वारंवार मागणी करूनही नगर परिषदेकडून उडवाउडवीची उत्तरे देऊन नागरिकांना परत पाठवण्यात येतोय। रस्ता नसल्यामुळे येथील लोक त्रस्त झालेले आहेत। हा रस्ता अंदाजे 1 ते 1.5 फूट खोल खोदून ठेवलेला आहे। त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतंय। महिलांना बाजारासाठी लांबून ये-जा करावी लागते। मागील 2 महिन्यापासून रस्ता खोदून ठेवलेला असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गुढीपाडवा, हिंदू नववर्ष, शोभायात्रा तसेच रामनवमी हे सण उत्साहात साजरे झाले। मात्र रस्ता खोदून ठेवलेला असल्याने या मार्गावरून रथ नेता आले नाहीत। तसेच रमजान ईद सारखे अनेक सण ही उत्सव पार पडले। अधिकाऱ्यांनी या रस्त्याच्या कामाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलेलं आहे। पुढील महिन्यात दिनांक 14 एप्रिल रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने हा रस्ता रथाचा प्रमुख मार्ग आहे। त्यामुळे तात्काळ या रस्त्याचं काम पूर्ण करून नवीन रस्ता तयार करण्यात यावा, अन्यथा शिवसेना नेते राजाभाऊ अहिरे यांच्या वतीनं आमरण उपोषण व तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल। यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन घडणाऱ्या परिस्थितीत प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील असा इशारा देण्यात आलाय। यावेळी येथील रहिवासी व कार्यकर्ते उपस्थित होते। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.